राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दापोली तालुक्यातील मांदिवलीवासीय ग्रामस्थांच्या आणि तेथील बालकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण व्हावं या उद्देशाने मांदिवलीवासीय ग्रामस्थांच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली होती आणि त्यानुसार रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला त्यांच्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता। या आदेशानुसार दिनांक 23 जानेवारी रोजी शासनाची एक चौकशी समिती मांदिवली गावात हजर झाली। मात्र ही समिती ग्रामस्थांच्या तक्रारींची चौकशी करत होती की तक्रारदारांचीच उलट तपासणी घेत होती असा प्रश्न आता निर्माण झालाय। ग्रामस्थांना सकाळी 11 वाजता भेटीची वेळ देणारी समिती जवळपास 2.5 तास उशिराने गावात हजर झाली। त्यावेळी गावात बहुसंख्य असलेल्या मुस्लिम ग्रामस्थांची नमाज अदा करण्याची वेळ होती। त्यामुळे नेमकी हीच वेळ लक्षात घेऊन समितीने आपल्या आगमनाची वेळ साधली असा देखील आक्षेप ग्रामस्थांमधून घेण्यात आलाय। त्यानंतर चौकशी दरम्यान ग्रामस्थांमध्ये झालेल्या शाब्दिक बाचाबाचीमुळे ही चौकशी अवघ्या अर्ध्या पाऊण तासातच आटोपण्यात आली। रोवले उंबरशेत येथील बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाविरोधात मांदिवलीवासीय ग्रामस्थ सन 2023 पासून सातत्याने तक्रार दाखल करतायत। तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडे केल्या जाणाऱ्या या सातत्यपूर्ण तक्रारींकडे प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते। बॉक्साईट उत्खननामुळे गावावर पसरलेलं धुळीचं साम्राज्य, वाहतुकीमुळे होणारं ध्वनी प्रदूषण, राहत्या घरांना गेलेले तडे, शेती, बागायती आणि नैसर्गिक जलस्रोतांचं झालेलं नुकसान या साऱ्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा हरेक प्रकारे ग्रामस्थांनी प्रयत्न केलाय। प्रसंगी उपोषणाचा देखील मार्ग अवलंबला गेलाय। मात्र तरी देखील प्रशासन मात्र ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्यातच व्यस्त राहिलंय। मागील वर्षभरापासून गावातील लहान बालकांना खोकल्याचा नियमित त्रास जाणवू लागलाय। तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या या गावात एकही डॉक्टर नाहीये। मुलांच्या नियमितच्या आजारपणाला वैतागलेल्या पालकांनी अखेर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे याची तक्रार केली। त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन आयोगाने मांदिवलीवासियांना दिलासा दिला। मात्र काल आलेल्या शासनाच्या चौकशी समितीने मात्र ग्रामस्थांची पुरती निराशा केली। आज आपण मांदिवली येथे उर्दू शाळेसमोर जमलेलो। आत्तापर्यंत गेल्या 3 वर्षात आपण मायनिंगच्या बऱ्याच कंप्लेंट सादर केलेल्या, पण त्यातली एक कंप्लेंट होती मानवाधिकाराची। या उर्दू शाळेला धुळीचा आणि नॉईज पोल्युशन जे होत आहे त्याच्याबद्दल ह्युमन राईट्सकडे तक्रार गेलेली। त्यांनी एक समिती बसवलेली जिल्हा कलेक्टरांमार्फत आणि 5 वेगवेगळ्या विषयाचे अधिकारी आलेले इथे। पण आज पहिल्यांदा अधिकारी आल्यामुळे वेगवेगळे विषय एकत्र जोडण्यात आले आणि हा मुद्दा एकदम उफाळून बाहेर पडला। त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त करण्याच्या मार्गात थोडा गदारोळ झाला। दुसरं होतं, आज हा शुक्रवार होता, त्यांचा उर्दू शाळेत नमाजचा दिवस असल्यामुळे वेळ अशी होती की पालकच तिथे हजर नव्हते आणि जे पालक नाही आहेत ते ही लोक हजर राहून त्यांनी वेगवेगळे विषय इथे मांडल्यामुळे वेगवेगळ्या वाटा निघाल्या आणि वाद थोडे निर्माण झाले। त्याच्यामुळे मुद्दे काही व्यवस्थित मांडता आले नाही आणि कमिटी परत गेली आहे। पण आम्ही लवकरच प्रत्येक पालकाची तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवू। आमच्या लेखी तक्रारी ते घेणार बोलले, पण एकही लेखी तक्रार आमची घेतली गेली नाही। आज जनतेच्या मूलभूत हक्कांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी परिस्थिती असताना चौकशी समिती मात्र तक्रारदारांचीच उलट तपासणी घेत असल्याचं चित्र या चौकशी दरम्यान पाहायला मिळालं। उत्खनन कंपनीच्या प्रतिनिधींकडून दिल्या गेलेल्या उत्तरांवर तक्रारदारांकडून घेतले गेलेले आक्षेप देखील चौकशी समितीकडून नोंदवण्यात आले नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आज चौकशी समिती येणार म्हणून आजचा पूर्ण दिवस डंपर वाहतूक बंद ठेवण्यात आली असल्याची बाब देखील ग्रामस्थांनी समितीच्या लक्षात आणून दिली। तर 2 दिवसांपूर्वी शाळेला रस्त्याच्या कडेने ग्रीननेट उभारून धुळीच्या त्रासापासून कंपनी काळजी घेत असल्याचा बनाव करण्यात आला असल्याचे देखील ग्रामस्थांनी समितीला सांगितलं। मात्र कंपनी प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि तक्रारदार ग्रामस्थांची उलट तपासणी घ्यायची अशा स्वरूपाची ही चौकशी समिती देखील अखेर मांदिवली ग्रामस्थांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारीच ठरली आहे। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।